बहीण योजनेसंदर्भातील राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। अखेरकार बहिणींच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काही हरकत नाही। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी आली आहे। एक नाही, दोन नाही, तर तीन अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत। पहिली जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे। त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता 2100 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। आणि त्यानंतर तिसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे। आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले होते, म्हणजेच की डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाले होते। त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच आता हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे हा काही बहिणींना मिळणार आहे 1500 रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना मिळणार आहे 3000 रुपयांचा। आता 3000 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, 1500 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता ई-केवायसी बद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आता ई-केवायसी करण्यासाठी सरकार मुदतवाढ देणार आहे आणि या संदर्भातील देखील सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यानंतर लवकरच आता बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की सरकारने 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन दिले होते आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये नाही तर लवकरच 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता नेमका 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून जमा होणार ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता कधी जमा होणार, आज जमा होणार का उद्या जमा होणार, कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, ज्या लाडक्या बहिणींचे मागील काही हप्ते रखडले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते कधी जमा होणार, तसेच ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। म्हणजेच की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी। म्हणजेच की 2,23,00,000 लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत। सर्व काही बातम्या बघायला मिळणार आहेत, त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आमचा कधीच बंद झाला नाही पाहिजे, तर त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची बातमी समोर आली आहे। सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। पैसे कधी जमा होणार, कोणते हप्ते जमा होणार, किती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात म्हणजेच की सुरुवातीला जी आनंदाची बातमी समोर आली आहे, पहिली जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे। आता ई-केवायसी बद्दलची अपडेट आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा, आता राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते। आता सरकारने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी केली, परंतु अद्याप देखील म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणी
ई केवायसी करू शकल्या नव्हत्या. म्हणजेच की आता बऱ्याच लाडक्या बहिणींना काम असतात, म्हणजेच की कामामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी व्यस्त असतात. त्यामुळे म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींना ई केवायसी काही कारणास्तव करता आले नाही. आता ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही, ज्या देखील बहिणी ई केवायसी करू शकल्या नव्हत्या, तर अशा सर्व बहिणींसाठी सरकारने पुन्हा एकदा दिलासा देणारा निर्णय घेतला असून आता सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता बघा, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ई केवायसी संदर्भात आहे. अनेक महिलांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा माहिती अभावी ई केवायसी करता आली नाही, ज्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचे 17वे आणि 18वे हप्ते हे रखडले होते. त्यानंतर आता कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली येथे बोलताना स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली जाणार आहे. मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे आता लवकरच याचा अधिकृत शासन निर्णय होईल आणि बंद पडलेली वेबसाईट पुन्हा सुरू होईल. ही आपल्या सर्वांच्या संघर्षाची ही मोठी पावती आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता पुन्हा एकदा ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नव्हती, तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी म्हणजेच की बंद झाले होते, हप्ता जमा होण्यास बंद झाला होता. परंतु आता या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नव्हती, ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली नव्हती, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. बहिणींसाठी पुन्हा आता एकदा ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये येणार असून आता नक्कीच ज्या बहिणींची ई केवायसी राहिली होती, तर अशा बहिणींना दिलासा मिळू शकतो. लवकरच ई केवायसीच्या मुदतवाढीबाबत शासन निर्णय निर्गमित होईल आणि एकदा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मग तुम्ही लगेच ई केवायसी करू शकता. जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता ही झाली पहिली खुश खबर, आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. कोणती आनंदाची बातमी? तर ई केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळणार आहे आणि ही जी माहिती दिली आहे ही स्वतः या ठिकाणी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली असल्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता पहिली आनंदाची बातमी आपण बघितली, त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती आहे या ठिकाणी 2100 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील. ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 3000 रुपये म्हणजेच की जास्त पैसे मिळणार, ते देखील आपण पुढे बघणार आहोत. आता या ठिकाणी दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की 2100 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील आहे. थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. आता दुसरी मोठी आनंदाची बातमी म्हणजे हप्त्याच्या रकमेमध्ये आता वाढ होणार आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये हप्ता दिला जाणार आहे. तसेच लोकमत सारख्या मोठ्या वृत्तपत्रांनी देखील ही बातमी प्रसिद्ध केली असून टीव्ही चॅनलवरती याचे अपडेट्स येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. योग्य वेळ येताच ही 2100 रुपयांची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा करू असं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे. परंतु हा जो 2100 रुपयांचा हप्ता आहे हा कधीपासून जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा सरकारने केली आहे, परंतु 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून देण्यामध्ये येईल हे अद्याप देखील स्पष्ट झालं नाही. परंतु एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, साधारणतः मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जरा जास्त तरतूद करण्यामध्ये येईल आणि त्यातच या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. म्हणजेच की साधारणतः मार्च महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी सरकारने 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा केली आहे. सरकारनं घोषणा केली असली तरी नेमकी अंमलबजावणी कधीपासून होणार हे देखील
पाहण्यासारखे आहे. आता 2100 रुपये देण्याची घोषणा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी केली असल्यामुळे ही देखील बहिणींसाठी खुशखबरच म्हणावी लागेल. आणि त्यानंतर तिसरी जी खुशखबर बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते हे पूर्णपणे जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार हे देखील माहीत झालं, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, पात्र असताना सुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. अशा पद्धतीने काहींना 1500 तर काहींना 3000 रुपये देखील या ठिकाणी मिळतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, तर बघा, सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे निवडणुकापूर्वीच सरकार 19वा हप्ता आणि रखडलेले सर्व पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्याची दाट शक्यता आहे. तसंच आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर अशा देखील बहिणींसाठी खुशखबर बातमी आहे. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर काळजी करू नका. आता सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. ज्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता अद्याप देखील मिळाला नाही, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. सर्वात आधी तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये किंवा तहसीलमध्ये तुम्ही ऑफिसला भेट देऊ शकता. जर कदाचित तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, जर तुमचा हप्ता हा बंद झाला असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात आधी तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये किंवा तहसील ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे. तेथे एक विनंती अर्ज उपलब्ध आहे, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे. या अर्जामध्ये तुमची सर्व अचूक माहिती भरा, जेणेकरून तुमचे रखडलेले हप्ते पुन्हा सुरू होतील. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. तहसीलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक अर्ज उपलब्ध आहे, तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे. या अर्जामध्ये तुमची सर्व अचूक माहिती तुम्ही भरू शकता, जेणेकरून तुमचे रखडलेले हप्ते पुन्हा सुरू केले जातील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच की तुम्ही 181 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून देखील तुमच्या अर्जाची स्थिती विचारू शकता. जर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमची काय तक्रार असेल, तुमची काय अडचण असेल, तुमचे हप्ते जर बंद झाले असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, 181 या क्रमांकावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, तर ज्या बहिणींच्या म्हणजेच की बहिणींचे हप्ते रखडले असतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर अशा बहिणींसाठी म्हणजेच की या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे. आता 2 सूचना आहेत. पहिली जी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की जर तुमचे हप्ते रखडले असतील, तर तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे आणि त्या अर्जामध्ये सर्व अचूक माहिती तुम्हाला भरायची आहे. जर तुम्ही हे काम केलं की लगेच तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आणि त्यानंतर दुसरी जी सूचना आहे ती म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, 181 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करायचा आहे. जर तुमची काही समस्या असेल, अडचण असेल, तुमचे हप्ते बंद झाले असतील, तर तुम्ही नक्कीच 181 या टोल फ्री क्रमांकावरती
कॉल करू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविका देखील घरोघरी जाऊन या ठिकाणी बहिणींची तपासणी करणार आहेत. ई-KYC करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींची आता पडताळणी केली जाईल आणि ज्या बहिणी खरंच पात्र असतील तर अशा बहिणींचा हप्ता हा या ठिकाणी पुन्हा चालू केला जाईल. आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलीच होती, ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नव्हती, तर अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे आता नक्कीच प्रत्येक बहिणींना दिलासा मिळणार आहे. आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. 5 फेब्रुवारीच्या आधीच या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होतील. म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या आत राज्यातील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ज्या बहिणींची काही अडचण असेल, ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, तर अशा सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व काही माहिती थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पहिली जी आनंदाची बातमी होती ती म्हणजेच की आता ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. ज्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती, सरकारने सांगून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती तर अशा बहिणींना पुन्हा एकदा ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. आणि अशी माहिती स्वतः कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. ही झाली पहिली आनंदाची बातमी. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबतची घोषणा केली आहे. म्हणजेच की लवकरच आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ही झाली दुसरी आनंदाची बातमी. त्यानंतर तिसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. ही झाली तिसरी आनंदाची बातमी. त्यानंतर 2 महत्त्वाच्या सूचना आहेत. ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींनी तहसीलमध्ये जायचं आहे. तहसीलमध्ये गेल्यानंतर तिथे लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज असेल, तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे. अर्जामध्ये सर्व काय माहिती भरायची आहे. तुम्ही हे काम केल्यानंतर तुमचे हप्ते पुन्हा सुरू केले जातील. आणि त्यानंतर दुसरी जी सूचना आहे ती म्हणजेच की तुमची जर काही अडचण असेल, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील, तुमची जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही 181 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करू शकता, जेणेकरून तुमच्या सर्व समस्येचे निवारण केले जाईल. तर अशा पद्धतीने 3 महत्त्वाच्या बातम्या, ह्या 2 सूचना आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अंगणवाडी सेविकांनाही घरामध्ये जाऊन KYC तपासणीच्या सूचना दिल्या असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता तुमच्या घरी अंगणवाडी सेविका लवकरच येतील. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, किंवा तुम्हाला 181 क्रमांकावरून काही प्रतिसाद मिळाला का, हे आम्हाला कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे नाव आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही सर्व माहिती बघायला मिळेल, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.